विठ्ठल विठ्ठल दुकान विठ्ठल दुकान बाजाराला गेली जना तिनं घेतला टाळविना आणि ते काय काय घेणारे माझा विठ्ठल विठ्ठल दुकानदार विठ्ठल दुकानदार घेतलं हळदी कुकू आणि ते काय काय घेणारे माझा विठ्ठल विठ्ठल दुकानदार विठ्ठल दुकानदार केला गोरा सुंदराची बायको लागली ती शिव्या द्याला जेव्हा पांडुरंगाला शिव्या लागली द्यायला पण सर्वना गोरबा काकाला रागाला गोरबा काकाच्या ज्वाला त्याचा केला अन्नावरची बायकोच्या धावला त्या मला हाय हवा गोरा कुंभाराच्या राणीने शपथ घातली पांडुरंगाची कुंभाराला जर तुमच्या बायकोला हात लावला तर पांडुरंगाची शपथ आहे हो तुम्हाला एवढंच जेव्हा गोरबा काकाला देनाचं घेतलं उघडलेला हात माराचा खाली मागा घेतला त्याचा गेला एखाद्या मुलगीचं लग्न झालं की आई वडिलाची आणि भावाची काय अवस्था होती माहिती आहे का त्या लग्न मंडपात रत्ना सारखी सतना केली रत्ना सारखी सतना केली आणि चिमणी माझी फोडून माझी सोन्याची बावली मला होती
सावलेली माया गेली, सावलेली माया गेली. सगळे विचार गोरा तुम्हाला मनाचा केला, हात मारत जरा वर जरा खाली घेतला, हात सुद्धा लावला बायकोला त्याचा गेला. महिना गेला, 2 महिने 6 महिने निघून गेले तरी आपल्या बायकोला हात लावाय तयार नाही. त्या टाईमाला चिंता पडली पोरोबाच्या राणीला, काय म्हणून शपथ घातली देवाची, नवरा हात लावला मला म्हणून त्याचा गेला. गोरा तुम्हाला म्हणतो प्राण गेला तरी चालेल माझा, पांडुरंगाची शपथ नाही मी मोडायचा. आता तू माळकरी दिवसात 100 शब्द खोटे देते, दिवसात 100 वेळा लाभाला बोलतात आणि तरी म्हणतात माझ्यासारखा वारकरी आबाळाच्या खाली नाही. एवढं सोपं नवं. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पद्य सांभाळावी, पद्य सांभाळावी सांभाळावी. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पद्य सांभाळावी, पद्य सांभाळावी सांभाळावी. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पद्य सांभाळावी, पद्य सांभाळावी सांभाळावी. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पद्य सांभाळावी, पद्य सांभाळावी सांभाळावी. आपल्या बायकोला हात लावणं म्हणताना बायको बाहेरला निघून गेल्या. आणि काय त्या मला काय आपल्या आई वडिला जवळ निघून गेली, काय लागले आई वडिलाला सांगायच्या जाग्याला. आणि डोळं गाभरलं आता यो मला हात लावत नाही, माझा प्रपंच कसा निघायचा. वाईट वाटलं जेव्हा बाईच्या जीवाला, आई वडिलाच्या जवळ जाऊन काय लागली बोलायला. हे मावशे, हे आई, हे आई, तिला माहित नाही. माहित तुला टेस्ट काही बोलायची पंचायती झाल्या त्या काय म्हणतात माहितीये का, लय गडबड करायची नाही, लय बडबड करायची नाही. मुख्यमंत्री साहेबांची मी लाडकी बहीण आहे, मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण. हे मुख्यमंत्री साहेबांची, मुख्यमंत्री साहेबांची माझ्या खात्यावर. कोणाचा हप्ता होतो असला तर आमच्या तिथे एजंट आहे बघा. हे
गडबड करायची नाही. हे मावशी थोडं वयाकडे लक्ष आहे का? हे आहे काय जावं बरं उठून बघा काय तुमचं काम. इथं आपण ऐकायचं ना दुसऱ्याला ऐकून द्यायचं नाही. एवढं सोपं वय ऐकायचं. नवविधा भक्तीपैकी सर्व असू नका. नवविधा भक्तीपैकी श्रवण भक्ती महत्वाची आहे आणि ती केली पाहिजे. सोंगा डोंगानं देवाची भक्ती करू नका. अवमनी नाही भाव यावा मला पाव देवा शान पावायचा नाही रे. देव भाज्याचा भाजीपाला देव भाज्याचा भाजीपाला संकटाला घाबरायचे नाही बाळा तुझ्या पाठीशी आहे. संकटाला घाबरायचे नाही बाळा तुझ्या पाठीशी. सगळीजण वायला आले पण सगळंच भगत देवासाठी आलेलं नाही. तर औषा नवशा नवशा हर तरच भरात आहे. बरोबर आहे. कोण खायला गावलं म्हणून उड्या हाणतया, कोण दुसऱ्याला फसलं म्हणून उड्या हाणतया, कोण सगळ्यात आधी चालत आलो ठिकाणी म्हणून हसतया, तर कोण गाडून बसून आले म्हणून हसत. हा या वारीची गंमत कशी आहे. नाम घेता वारीत वाट चाले आणि यज्ञ पावला पावले. रामकृष्ण हरी म्हणून एकदा जर मी भगवंताची वाट चालला असू दे. रामकृष्ण हरी म्हणून एकदा जर पाऊल टाकला एक महायुती केल्याचं पुण्य मिळतं. हा आव वाटी या गावेचे महादेव शेजारे नावेचे अन्नाच्या सेने म्हणत्या भगत पंढरीच्या देवाचे.
घरात यायते आरेवाडीच्या बनात 9 दिवसाचं नवरत चालल्या यववीला 101 रुपया नोट लावली ढोलाला माझा पांडुरंग देणारे सोन्या जीव कामर देवा कर तू संभाळ माझ्या रे गावेचा अव येरूर गावेचा नामदेव दादू काळे नावेचा मामा हायर संगाचा टिंबाड्या म्हणून राहणार झाली या कुणाला वे विरुदेव नावाच्या मुलग्याला पंढरीच्या नाथा तुझं दर्शन घडावे आज बनवून तुझ्या गळ्यात पडावे गळ्यात पडावे देवा गळ्यात पडावे आज बनवून तुझ्या गळ्यात पडावे देवा गळ्यात पडावे दर्शन घडावे आदमापूरच्या बाळू मामा तुझं दर्शन घडावे आज बनून तुझ्या घरात पडावे घरात पडावे देवा घरात पडावे आज बनून तुझ्या घरात पडावे खोबा घरात पडावे देवाच्या गळ्यात जाऊन बसायला आधी काळजात सुख खुर्चून घ्यावी लागते आपलं कसं आहे आखाड्या की वारी सुटते आपण पट्टापर्यंत बसताय पट्टापर्यंत अशी भक्ती देवाला नको नित्यनेमात आम्ही नित्यनेमाचे प्राणी बोलणं बघ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ माणसाने नित्यनेमानं भक्ती केली पाहिजे कसं हा देनाय का माता चंद लागू दे रामाचा देनाय का माता चंद लागू दे रामाचा देवाने दिले मला 2 हात टाळी नाही वाजवली भजनात हे हात कशासाठी दिले टाळ्या वाजवायला पण आपण काय करतो तंबाखू एकाची चुना एकाचा सगळ्या गावाची माप दिल्यावर थाप टाकायचं ना ध्यानात आलं का
देवाची भक्ती करण्यापेक्षा आपण दुसऱ्याला किती नावं ठेवतो, निंदा करतो, माघारी काय काय बोलतो, त्याच्यावर आपलं कर्म ठरलेलं असते. म्हणून कर्म केला आजच्या तो किस्मत केली दाशी आणि नियत केली आजच्या तो घर बनेगा मुद्रा काशी. माणसानं चांगलं वागायचं म्हणजे काय शेंट मारून बसायचं का? चांगलं वागायचं म्हणजे आपण कोणाला काय बोलायचं, आपल्यामुळे कोणाचं घर जळता कामा नाही लक्षात असतं, तर त्याचं आयुष्य चांगलं म्हणायचं. तुम्ही पंढरपूरला आला नाही तरी चालतंय, फक्त तुम्ही रोजच्या रोज आईबापाची सेवा करा. आणि ज्यानं आईबापाची सेवा केली त्याला चिकोबा भेटला. बाकीच्या नुसत्या झाडावर उद्या गाडी असणाऱ्या तशा केल्या पंढरीच्या वाऱ्या अजून एकाला बी चिकोबा भेटला नाही. सार्थक होईना आईबापाची सेवा केल्यावर हल्लीची पोरं काय करते, सर्व्हिस करायचा पैसा कमवायचा, बिझनेस करायचा पैसा कमवायचा, आणि आई बापाला वृद्धाश्रमात ठेवायचं, गाडीचे कुत्र घेऊन फिरायचं. कुत्र्याला शॅम्पू किती, बिस्किट 250 रुपये, कुत्र्याला किती जर आई बापाला शिव लागतं तरी घालून सांभाळलं, हे त्याला बोलायचं तरी चालू करायचं, कालवा करायचं नाही ना. लिंग बोलताय तुम्ही कारण असतात ठेवल्या बोलायचं. आवाज कोणा मला पैका आणि पंढरीला जाता आला जगात देव नाही पांडुरंगा सारखा, जगात देव नाही पांडुरंगा सारखा. ते देवाला बाबा विशीच्या ठिकाणी नारळ ठरलेला असतात, पुढे एक मागे एक. पण या पांडुरंगाला नारळ नको, तुमचा हार नको, अगरबत्ती नको, काय नको, फक्त तुमच्या अंतकरणातला शुद्ध भाव त्या देवाला पाहिजे. जो पांडुरंग कुणाचा आहे, देव भावाचा नाही कुणाच्या बापाचा. म्हणून रोजच्या रोज आई बापाची सेवा करा. आताची पोरं काय करतात, लगीन उत्तर आई माझी म्हणतात, एकदा लगीन झालं की चिकन माझं मुलाचं आई बाप एवढंच नाही करायला. बायको किती जर देखणी असली, कल्याणी देवेने ऐश्वर्या रायसारखी, आई एवढं प्रेम करणार नाही. कारण का, बायको मिळाली जरी कोणी मधाची, आठवण ठेवावे रे आईच्या दुधाची, आठवण ठेवावे रे आईच्या दुधाची. आठवण ठेवावे रे आईच्या दुधाची, आठवण ठेवावे रे आईच्या दुधाची. आईचं दूध कसं तयार होतं माहित आहे का? मोरडात घालून बरडाला मोडत असत. आईचं दूध कसं तयार होतं? रडताचं दोन ठेम हातलं, आईच्या एका दुधाच्या ठेमाची उत्पत्तीची मायबाप हो. पण त्या लेकरासाठी आईनं किती तर लेकरच आपल्या शहरात आठवले, आणि त्या जर लेकरानं आईला तुझ्या आईचं शिवी दिली तर बरं लागेल का? 50% पोरं आईला शिवी दिल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. राहिलेली 50% पोरं बापाला म्हणतात आमच्यासाठी काही केलं. तेव्हा भेटेल तुझला आपल्या घरी, तेव्हा भेटेल तुझ
दिल्याचं पाडू बघा की धनगराने द्यायचं नसतंय बहिणीनं द्यायचं नसतंय बहिणीनं द्यायचं नसतंय काय असं तरी की काय करायचं सगळ्यांनी हात वर करा बरोबर जिवंत असणारा करा आणि मोठ्यानं म्हणायचं ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आणि वेगुरया नावेचा साहित्य नावा
आईसाठी गोड जावयाचं आणि सासूचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलंय. माझा मोती जेवा घाले, माझा मोती जेवा घाले, बरोबर आहे आणि माझा मोती तुम्हाला कवा तुम्हाला
काय केलं तर रोजच्या आई बाबांना सेवा करा आणि सेवा केल्याशिवाय आवाजच्या खाली कोणतीच गोष्ट भेटत नाही. सेवा धर्म आहे सांगितलं हाती देवाचाही देव करतो भगतांची सादरी. सेवेत करत आहे कुंडलिकाला आई बाबांची सेवा केली संसारात पाठवून घेता आला नाहीतर तुम्हाला माझ्या घडल्या रोजच्या रोज आई बाबांची सेवा करा. आमच्या बाबांना सांगितले बाबाची कविता उडामती माया त्याच्या कार्याने नावाने दाखविना कधी तुला डोळ्यातलं पाणी जिजू जिजू संसाराचा नारा हातला हटामंदी हसू तरी कदा वाचला गडबड तू थांब जरा ऐक त्याची धाकरे दया वगड हाय गड्या उमगाया म्हणजे बापासारखं बाप कधी कळतो बाप केवळा केवळा याचे नाही मोठ बाप बाप कळाया काय माणसं असेल जोपर्यंत आपल्या सोबत आहे करण दादा जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत ते काय म्हणते महाराजांसारखा माणूस नाही. एकदा साईडला गेले की त्याच्या नावाला आपलं लक्षात आलं का असं काय नसते लक्षात असते म्हणून माणसाला भोळा विश्वास ठेवायला मिळत भोळा विश्वास ठेवला नको तुम्ही ठेवू नका फसू नका. लक्षात आलं का नाही भावलो मी कधी कुणाच्या धनाला कळायला लागेल आमचा धनगर समाज सगळं आहे आणि खरी भक्ती धनगराजवळ दे ध्यानापासून किंवा अवकार पण त्या भगवंताची सेवा रंगाने करायला अशी भगवंताला सांगून दिलेला 7 नंबरच्या पगार एकदा वयाला घेतो बरं का 7 नंबरच्या पगार गेल्यानंतर काय झालं